याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। दरम्यान सर्व ओबीसी नेत्यांनी छगन भुजबळांना पाठिंबा दर्शवलेला आहे आणि विरोधी पक्षांकडून देखील राष्ट्रवादीवर अजित पवारांवर टीका करण्यात येते। छगन भुजबळ स्वतः उघडपणे आपली नाराजी व्यक्त करतायत। त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अजित, छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीसांची भेट झाली आहे, काय झालं भेटीत, काय अपडेट? भेट ही अगदी थोड्या काळाकरता झालेली आहे, पण या भेटीमध्ये काय झालं, काय दोघांमध्ये चर्चा झाली, कोणता विषय होता आणि त्यावरती काय तोडगा निघाला आहे का, सध्या भुजबळांची जी राजकीय परिस्थिती आहे त्या बाबतीत चर्चा झाली आहे का, या कोणत्याही गोष्टीचा खुलासा न करता भुजबळ जे ते निघून गेलेले आहेत। त्यामुळे मुख्यमंत्री आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये जी भेट झालेली आहे त्याचा भेटीमागचं कारण जे त्याचं स्पष्ट होत नाहीये, पण ही भेट राज्याच्या राजकारणामध्ये महत्त्वाची मानली जाते। बरं अजित, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर भुजबळांनी खरं तर देवेंद्र फडणवीसांची ही भेट घेतलेली आहे आणि दोघांमध्ये तब्बल अर्धा तास चर्चा झाली असल्याची माहिती मिळते। पुन्हा एकदा जाऊयात, ही दृश्य आपण पाहतोय तर दोघांमध्ये तब्बल अर्धा तास चर्चा झालेली आहे। छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतलेली आहे। छगन भुजबळ हे त्यांना मंत्रिमंडळात समाविष्ट न केल्यानं नाराज आहेत आणि त्यामुळे छगन भुजबळांनी आपली नाराजी उघडपणे जाहीर देखील केली आणि त्यानंतर आता छगन भुजबळांची ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबतची भेट अतिशय महत्त्वाची मानली जाते। दोघांमध्ये तब्बल अर्धा तास चर्चा झाली, मात्र चर्चेत नेमकं काय झालं, कोणत्या प्रकारची चर्चा झाली या संदर्भात आणखी माहिती कळू शकली नाहीये। मात्र त्यामुळे आता छगन भुजबळ यांची पुढची भूमिका नेमकी काय असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली आहे, दोघांमध्ये तब्बल अर्धा तास चर्चा झालेली आहे आणि यावरच अधिक बोलण्यासाठी आपल्यासोबत भाजपचे प्रवीण दरेकर जोडले गेलेले आहेत। प्रवीणजी, न्यूज 18 लोकमतमध्ये आपलं स्वागत आहे। आपण पाहतोय तर छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात समाविष्ट केलं नाही, त्यांनी उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली आणि आता ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची त्यांनी भेट घेतलेली आहे, आपली प्रतिक्रिया? मला वाटतं भुजबळांचं त्या ठिकाणी नाराजीचं नाट्य आपण पाहता गेले मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यापासून आणि त्यांच्या स्वभावाप्रमाणे त्या ठिकाणी त्यांचा जो बंडखोर स्वभाव आहे त्याप्रमाणे उघड नाराजी व्यक्त केली। जे काय झालं ते आपण महाराष्ट्रात पाहिलं आणि मग अशा वेळेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून, महायुतीचे प्रमुख म्हणून त्यांच्याशी आपली भूमिका मांडणं किंवा चर्चा करणं हे मला वाटतं स्वाभाविक आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांना त्या अनुषंगानेच ते त्या ठिकाणी भेटले असावेत, कारण तोच सध्या त्यांच्या समोरचा महत्वाचा विषय त्या ठिकाणी प्रश्न आहे। आणि अशा वेळेला आपण जर जसा भुजबळांचा स्वभाव आहे तसा देवेंद्रजींचा एक स्वभाव आहे की समन्वय साधून जास्तीत जास्त लोकांना सामावून घेऊन त्या ठिकाणी आपली वाटचाल त्या ठिकाणी करावी, महाराष्ट्राला पुढे न्यावं अशी त्याची भूमिका देवेंद्रजींची सातत्यानं राहिलेली आहे आणि त्याच्यामुळे यातना काही सुवर्ण मध्य निघू शकतो का, अशा प्रकारची भूमिका त्या ठिकाणी असू शकते। तथापि या ठिकाणी आता चर्चा दोघांमध्ये झालेली आहे आणि मला वाटतं भुजबळ साहेब त्या ठिकाणी बाहेर आल्यावर याविषयी भाष्य करू शकतात आणि नेमकं मग त्यांची दिशा भविष्यातली काय या विषयासंदर्भात असू शकते यावर आपल्याला अंदाज येऊ शकतो। परंतु देवेंद्रजी या ठिकाणी समन्वयाची भूमिका घेऊन सगळ्यांना एकत्रित घेऊन पुढे जावं, वाटचाल करावी असा त्यांचा त्या ठिकाणी कामाची पद्धत राहिली, कार्यपद्धती राहिलेली आहे आणि त्याच्यामुळे यातना काहीतरी चांगलं होईल। कारण भुजबळ हे महाराष्ट्राचे अनेक वर्ष मंत्री राहिलेत, उपमुख्यमंत्री राहिलेत, त्यांचा अनुभव दांडगा आहे, सामाजिक त्यांना अधिष्ठान आहे आणि अशा वेळेला त्यांच्याविषयी काही सकारात्मक जर विचार मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी केला तर त्या ठिकाणी ओबीसी समाजाला आवडेल आणि महाराष्ट्रालाही त्या ठिकाणी आवडेल आणि एकत्रितपणे महाराष्ट्राला जे पुढे जायचं आहे त्यासाठी त्या ठिकाणी चांगल्या वातावरणाचं सुद्धा त्या ठिकाणी निश्चितपणे या अनुषंगाने एक निर्मिती होईल।
प्रवीणजी, जसं तुम्ही म्हटलात की छगन भुजबळ हे नेहमीच बंड करतात, त्यामुळे ते आता बंड करून भाजपच्या वाटेवर आहेत असं वाटतंय का? नाही, या संदर्भामध्ये मी काही अथॉरिटी नाहीये किंवा भुजबळांशी माझं या अर्थानं बोलणंही झालेलं नाहीये. आता या संदर्भातला अंतिम निर्णय राज्याचे प्रमुख म्हणून आमचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमचे शीर्षस्थ नेतृत्व त्या ठिकाणी घेऊ शकतं. परंतु आज 3 पक्षांचं सरकार आहे. अजितदादांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे आणि त्याच्यामुळे अशा प्रकारचा त्यांच्या पक्षाचा नेता नाराज असताना त्या ठिकाणी आमच्याकडे घेणं हे त्या ठिकाणी मला वाटतं परस्पर तर शक्य नाही. अजितदादांशी चर्चा करून असं काय झालं तर होऊ शकतं. परंतु मला वाटतं या संदर्भामध्ये देवेंद्रजी तर सुवर्ण मध्य काढणारा नेता आहे, नेतृत्व आहे. अनेक अशा प्रकारच्या प्रसंगांमधून त्यांनी मध्यम मार्ग काढत मोड बांधलेली आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे मला वाटतं यातना पण त्यांच्या चाणक्य बुद्धीतनं चाणक्य साधून सर्व याच्यातनं निश्चितच काहीतरी सुवर्ण मध्य प्रवीणजी, तो सुवर्ण मध्य नेमका काय असेल? मंत्रिमंडळात त्यांना सामील करून घेतील की भाजपमध्ये सामील करून घेतील? हा सुवर्ण मध्य काढणारा त्या ठिकाणचा नेता सांगू शकतो. त्यामुळे सुवर्ण मध्य काय असेल एवढं नक्की की देवेंद्रजींची कार्यपद्धती पाहिली तर त्या ठिकाणी सगळ्यांना समजावणं, सगळ्यांच्यात समन्वय साधणं, नाराजी दूर करणं, पुन्हा त्यांना प्रवाहात सामील करून घेणं, त्यांना पण एखादी वाट मोकळी करून देणं आणि त्याच्यामुळे आता कुठली वाट, कुठला सुवर्ण मध्य मला वाटतं हे आदरणीय देवेंद्रजीच त्या ठिकाणी सांगू शकतील. पण त्यांना अगदी त्यांनी आउट ऑफ बॉक्स जावं असं निश्चितच होणार नाही. त्यांना चांगल्या पद्धतीनंच या ठिकाणी देवेंद्रजी भूमिका घेऊन मार्ग काढतील यावर माझा स्वतःचा विश्वास आहे. बरं, प्रवीणजी धन्यवाद न्यूज 18 लोकमतशी संवाद साधण्यासाठी. दरम्यान छगन भुजबळ यांनी